रसिक हो नमस्कार. बलात्कार या लघुपटाद्वारे एका गरीब घराण्यातल्या मुलाच्या परिस्थितीचा संघर्ष आणि मजबुरी, त्याचबरोबर सध्या मुलींवरती होत असलेला अन्याय आणि अत्याचार पाहून बलात्कार या लघुपटाच्या तसेच कलावंत फिल्म प्रोडक्शनच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाय. तो प्रयत्न तुम्हाला नक्की आवडेल. गोपाल, भेटले का रे कुठं काम? घरात काय नाही, लय अपदा चालू आहे बघ. आय बघतोय का मी पण काम, पण गावातले मला काम देत नाही ते, तर मी तर काय करू सांग. जर शिकलो असतो तर लागले असते आतापर्यंत एक नोकरी. पण आय मी आपल्या दादाला लई शिकवणार, फक्त आपल्याकडे एकदा पैसा येऊ दे. कधी येणार गोपाळ भैया पैसे आपल्याकडे? दाद्या येणार, आपल्याकडे लय पैसे येणार, त्यात तुझं शिक्षण पण होणार आणि आपल्या ताडीचे लग्न पण होणार. आय झाले माझं जेवण, आता गावात जातून काम शोधतो. चालतंय, जा बाळा, काम भेटल्यावर सांगायला ये. हा कुठे चाललाय भैया? आलो गावातून, काम बघून येतो, भेटते का? बरं बरं, झालं लवकर ना. हा हा. अरे गोपाल, का थांबलो इथं? काय नाही सावकार, गावात आलतो काम शोधायला, पण कामच भेटत नव्हतं म्हणून थांबलेलो इथं. काम काय आपल्या रानात आहे गोपाल, करतो का? 150 देतो तुला आपल्या फिरण्यापेक्षा. 150 रुपये करतोय राव. कधी जाऊ रानात? कधी काय आता जा की रानामध्ये, लाग कामाला. आत्ता जातो, लागतो कामाला. आय आय काय झाले रे दादा? ऑर्डर आय कुठं आहे? काकूंच्यात गेली. बरं आईला सांग, सावकाराच्या रानात काम भेटलंय, तर तिकडे चालूय कामाला म्हणून. बरं चालेल. सांग तेवढा. हा सावकाराचं पोरग आहे की, आणि ती पोरगी कोण आहे एवढी का वाटायला लागली?
काय ते जाऊन बघावं लागतं एकदाच. सोडा प्लीज प्लीज मला जाऊ द्या प्लीज. सोड की. हे तुम्ही काय करता त्या मुलीवर? तुम्ही लय चुकीचं केलं बरं काही. तुम्ही आजी काय केलं ना ते मी सगळ्या गावात सांगणार आहे. लगा त्या बिचारीला तुम्ही मारून टाकलेलं का सगळं गावात सांगणार आहे मी. ते बाप्पे काय सांगणार आहे गावात? इकडे नाही मी येत नसतो. मी चाललो गावात सगळ्यांना सांगायला. ए इकडे कळतंय तुला सांगितलेलं. इकडे ए गोप्या इथं जे काय बघितलं ना ती जर गावात सांगितलं तुला गावात राहायचं अवघड करीन काय. हो सावकार तुम्ही किती जरी मला धमकी दिले ना तरी मी सगळ्या गावात सांगणार तुमचं. धमकी धमकी देत नाही तुला जर पैसे बिशे मला नको. धर गोप्या. मी सांगणार गावात तुम्ही किती जरी राहिले दिले ना मी सांगणार गावात. हे घे पैसे. सावकार तुम्ही किती जर मला पैसे लाले दिले ना तर मी तुमचं नाव पूर्ण गावात सांगणार आहे. अहो तुम्ही त्या पुरीवर अत्याचार केले. तुमचं पैसे घेऊन मी काय करू? नको मला पैसे. नाही अरे घे सगळे. जर अजून नाही सावकार मला पैसे नको. तेव्हा अजून धर. अजून काय पाहिजे का? धर चेन पण धर. धर चेन. कधी येणार गोपाळ भैया पैसे आपल्याकडे? दाद्या येणार. आपल्याकडे लय पैसे येणार. त्यात तुझं शिक्षण पण होणार आणि आपल्या ताडीची लग्न पण होणार. सावकार मी गावात पुन्हा सांगत ना बरं का. पण तुम्ही एक काम करा. कुणी बघायच्या आधी आपल्या रानात वाडा आहे त्या वाड्यात नेऊन त्या पुरला टाका. मी पण सांगत ना. चल चल निघ. तुझं काम झालं आमचं काम करतो आता.
मला माझ्या बहिणीच्या लग्नासाठी कपडे घ्यायचे. ठीक आहे, चला तुम्हाला कशा पाहिजे तशा साड्या दाखवा. या बस, तुम्हाला जशा साड्या पाहिजे तशा साड्या दाखवा. बोला की कशी साडी पाहिजे, काठपदर पाहिजे का प्रिंटेड पाहिजे, तुम्हाला बजेट काय आहे काय? मला साड्यातला जास्त काय माहिती नाही बरं का, पण तुमच्या दुकानात जेवढी महागडी साडी आहे ना ती दाखवा. लग्ना दिवशी माझी दिदी आहे ना एकदम छान दिसली पाहिजे. पैशाचं काय ना, पैसे लिहायचे माझ्याकडे. चालतंय, दाखवतो. पदर वगैरे एकदम रिच आहे. त्यापेक्षा एक पण साडी भारी आहे. आईला ही साडी दिदी लय भारी दिसेल. ही साडी दिदीला द्या आणि आईला ह्याच्यापेक्षा महागडी साडी काढा. ओके, दाखव. आईला ही साडी बघितल्यावर आई किती खुशी होईल. ही साडी पॅक करायला. ही आहे ती दीदीची साडी आहे ती 5,000ची आहे आणि ही मम्मीची साडी आहे ती 7,000ची आहे. बघा तुम्हाला कुठले घेतो. आपले रेट एकदम होलसेल आणि फिक्स आहे ते, ह्याच्यामध्ये काही कमी जास्त होणार नाही. पैशाचा काय विषय नाही हो, किती पण महागडी साडी असू द्या, करा दोन्ही पॅक. ओके, ठीक आहे. बोलाय काय द्यायचं. माझ्या बारक्या भावाच्या शाळेसाठी वह्या पुस्तक पाहिजे आणि बाकी सगळं दप्तर ते सगळं द्या. दाखव. हा. काय कंपास कुठला देऊ, लहान मोठा भारीत नाही जरा साध्या कुठले पाहिजे. आय ताईडीन दाद्या कुठं आहे ते बघ की. मी त्याच्यासाठी साडी आणि तुझ्यासाठी मी साडी आणली आणि आपल्या दाद्याच्या शिक्षणासाठी बघ मी सगळं सामान आणले. आय काय झालं आहे, सगळेजण गोळा का झाली का इथं. आय बघ की मी तुझ्यासाठी साडी आणली हो, आणि ताईडीसाठी पण साडी आणली मी बघ. आपल्या दादाच्या शिक्षणाला सामान आणले सगळं. आय बोल की काय तर, असं का शांत बसली आणि सगळेजण कशाला गोळा झाले ते. आय बघ की मी तुझ्यासाठी दीदीसाठी साडी आणली बघ की. आय बोल की आय, ही माणसं कशाला गोळा झाली ती. आय तू रडाय का लागली. आय सांग की ताईडी कुठं आहे. आय दिदे 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 काय झालं. गोपाल सावकाराच्या मळ्यात कामाला गेलता
आणि त्याची बहीण मागूतनं डबा घेऊन गेल्यानंतर तिथे 4 पोरांनी त्याच्यावर बलात्कार केला आणि मारून टाकलं त्या पोरीवर लय अन्याय केला बिचारा आणि जीव मारून वड्यात टाकून दिलं ही बरोबर. तुम्ही एक काम करा, कुणी बघायच्या आधी आपल्या रानात वाढायला त्या वड्यात तुमच्या फुलं टाका. तुम्ही एक काम करा, कुणी बघायच्या आधी आपल्या रानात वाढायला त्या वड्यात तुमच्या फुलं टाका. तुम्ही एक काम करा, कुणी बघायच्या आधी आपल्या रानात वाढायला त्या वड्यात तुमच्या फुलं टाका. गोपाल तिथंच होता, त्याने काय कसं काय केलं नाही. कुणास ठाऊक काय करत होता गोपाल. तुमचं पैसे घेऊन मी काय करू. तुम्ही काय करता त्या मुलीवर. पैसे बिशे मला नको. हे घे पैसे. बघायच्या आधी आपल्या रानात वाढायला त्या वाड्यात तुमच्या फुलं टाका. सांगा प्लीज सोडा मला जाऊ द्या ना. प्लीज मला जाऊ द्या.